आस मिलनाची भाग 20. सीमाताई आता घाबरत म्हणाल्या, "तू हे काय बोलत आहेस उमेश? काय झालं आहे तुला? आणि तू सांगत का नाहीयेस की माधुरी कुठे आहे? मला नाही माहीत ती कुठे आहे. मला तिच्याशी काहीच घेणं देणं नाहीये," उमेश म्हणाला. "भाई तू असं का बोलत आहेस? रात्री तर तुम्ही दोघेजण टेरेसवर होतात ना? तुमची डेट होती. माधुरीने पुन्हा एकदा तुझ्याशी भांडण केलं आहे का? थांब मी तिला आताच घेऊन येतो." "तू मुळीच चिंता करू नकोस. मी आताच तिचा राग नाहीसा करतो," मानस म्हणाला. हे ऐकून उमेश व्यंग करत म्हणाला, "हो, ती तुझंच ऐकेल. शेवटी मी तिचा कोण आहे?" पण मानसने हे ऐकलं नाही. तोपर्यंत तो जिन्यापर्यंत पोहोचला होता. तो धावतच माधुरीच्या रूममध्ये गेला. "माधुरी, माधुरी तू कुठे आहेस? बाथरूममध्ये आहेस का?" मा रूममध्ये ती कुठेच त्याला दिसली नाही. तेव्हा त्याने बाथरूम चेक केलं, पण बाथरूमचा दरवाजा उघडा होता. म्हणजे ती बाथरूममध्ये सुद्धा नव्हती. बाथरूममध्ये सुद्धा नाही, तर मग कुठे जाऊ शकते? कदाचित ती टेरेसवर असेल, मानस म्हणाला आणि तिला शोधण्यासाठी टेरेसवर गेला. वरती टेरेसवर पोहोचताच त्याचे पाय थांबले. टेरेसवर पूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. हे सगळं बघून काहीतरी अनहोनी झाली आहे अशी शंका त्याच्या मनात आली आणि तो हळूहळू पुढे गेला. तेव्हा त्याला तिथे जमिनीवर खूप सारे फोटो अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्याने ते सगळे फोटो उचलून बघितली. तेव्हा तो सुन्न झाला. हे फोटो त्याचे आणि माधुरीचे होते. त्यामध्ये त्यांनी माधुरीला उचलून छातीशी धरलं होतं. तिथे आणखी फोटो पडले होते. त्यांनी हळूहळू सगळे फोटो उचलले आणि बघायला सुरुवात केली. सगळे त्याचे आणि माधुरीचे फोटो होते, जे की चुकीच्या अँगलने काढण्यात आले होते. हे फोटो आणि टेरेसची अवस्था बघून तो समजून गेला होता की रात्री काय झालं होतं. त्याला आता रडू येत होतं. चुकीने का होईना, पण त्यांनी पुन्हा एकदा त्याच्या मैत्रिणीच्या आनंदाच्या वाटेत काटे पसरवले होते. "माधुरी, माधुरी तू कुठे आहेस? प्लीज तू घाबरू नकोस. मी भाईला समजावून सांगेल." माधुरीची आठवण येताच तो खाली पळाला. पूर्ण घरात आणि स्टोर रूम, किचन, देवघर, गेस्ट रूम सगळीकडे तिला शोधायला सुरुवात केली, पण माधुरी कुठेच भेटली नाही. तो थकून हॉलमध्ये आला आणि सीमाताईंच्या पायाजवळ बसला. त्यांच्या हातामध्ये तो फोटोचा लिफाफा होता. सीमाताई त्याला अशा अवस्थेत बघून विचार करू लागल्या, "मानस, काय झालं आहे? माधुरी कुठे आहे? आणि हे तुझ्या हातात काय आहे?" उमेशने पण तो लिफाफा बघितला होता. "आई, तुझ्या प्रिय माधुरीचे काळे कारनामे त्या लिफाफ्यामध्ये आहेत," उमेश म्हणाला. हे ऐकून सीमाताई रागवत म्हणाल्या, "तुला माहीत पण आहे का? तू काय बोलत आहेस? जे मनात येईल ते बोलत आहेस." तेवढ्यात दामोदरराव बाहेर आले आणि सोफ्यावर येऊन बसले. "हो, त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेनुसार तो बरोबर बोलत आहे, कारण त्याच्या पुढचा विचार तो करूच शकत नाही. त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे." त्यानंतर त्यांनी त्याचा फोन काढला आणि सेक्रेटरीला फोन केला. "जेवढ्या पण पाहुण्यांना इन्व्हाइट करण्यात आलं आहे, त्यांना नम्रपणे सॉरी म्हणून पार्टी कॅन्सल झाली याची खबर सांग आणि इव्हेंट मॅनेजरला बोलवून सगळं सामान पॅक करण्यासाठी सांगून." त्यांनी फोन ठेवून दिला. सीमाताई आतापर्यंत हेच ऐकत होत्या. तेव्हा त्या रागात म्हणाल्या, "हे सगळं काय होत आहे? कुणी मला सांगणार आहे का? उमेशचे बाबा, तुम्ही पार्टी कॅन्सल का करत आहात? आणि ही माधुरी पण कुठे दिसत नाहीये. माहीत नाही कुठे आहे. मानस, तू जरा प्रियाला फोन लावून बघ. कदाचित ती तिच्याकडे गेली असेल." तेवढ्यात दारातून प्रिया आतमध्ये येते. "आंटी, तुमची ती लाडकी माधुरी कुठे आहे? सकाळपासून तिने फोन स्विच ऑफ करून ठेवला आहे." तेवढ्यात तिला वातावरणामध्ये शांतता जाणवू लागली. तिने लक्षपूर्वक बघितलं आणि ते मनातल्या मनात म्हणाली, "नक्की इथे काहीतरी गडबड झाली आहे." हा विचार करून ती गप्प बसली. सीमाताई प्रियाला बघून म्हणाल्या, "काय माधुरी तुझ्याकडे पण आली नाही?" "मला काही समजलं नाही आंटी. माधुरी माझ्याकडे कशाला येईल? तिने तर रात्री मला फोन करून सकाळी लवकर यायला सांगितलं होतं." प्रिया म्हणाली, "आई, ती निघून गेली असेल. शेवटी तिचं खरं रूप माझ्यासमोर आलं होतं, तर मग ती कसं काय आपल्या सगळ्यांची नजर मिळवणार होती?" उमेश हसत म्हणाला. प्रिया हैराण होऊन मानसकडे बघत होती, जो की एका निर्जीव वस्तूसारखा खाली बसला होता आणि जमिनीकडे बघत होता. त्याच्या हातात एक लिफाफा होता. तिने घाबरून उमेशला विचारलं, "भाई, काही झालं आहे का?" "अरे, तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या चेहऱ्यावरचा असली पडदा बाजूला करण्यात आला आहे, बाकी काही नाही. तू पण तिचं खरं रूप बघून घे. तुला पण तिचा असली चेहरा दाखवतो." म्हणत उमेशने मानसच्या हातातून तो लिफाफा घेतला आणि सीमाताईंना दिला आणि म्हणाला, "हे घे आई, बघ तुझ्या लाडक्या माधुरीला. आणि प्रिया, तू पण बघून घे, तुझ्या मैत्रिणीने तुला कशा प्रकारे धोका दिला आहे." प्रिया ते फोटो काढून बघू लागली. ते फोटो बघून ती समजून गेली की उमेशने मानस आणि माधुरीला पुन्हा एकदा चुकीचं समजलं आहे. "भाई, या सगळ्या
फोटोचा तू जो अर्थ काढला आहेस ना तो बरोबर नाहीये. ही कुणाची तरी चाल आहे. त्यानंतर ती मानसकडे गेली आणि म्हणाली, मानस तू गप्प का आहेस? काहीतरी बोल ना. तू काहीच का बोलत नाहीयेस? आणि माधुरी कुठे आहे? माधुरी पूर्ण घरात कुठेच नाहीये. कदाचित ती घर सोडून गेली आहे. मानस उदास स्वरात म्हणाला. उमेशने प्रियाच्या हातातून ते फोटो घेतले आणि सीमाताईंना दाखवत म्हणाला, हे बघ आई, तू आता पण मला चुकीचं समजणार आहेस का? तूच बघ कशा प्रकारे माधुरी, मानस एकमेकांच्या जवळ आहेत आणि तूच सांग की आता मी जे काही बोलत आहे ते चुकीचं बोलत आहे. आई, तुला तर सगळं माहीत होतं ना मानस आणि माधुरीबद्दल, तरीसुद्धा तू तिचं लग्न माझ्यासोबत केलंस का? ती तर मानसला पसंत करत होती ना, तर मग तू तिचं लग्न माझ्यासोबत का केलं नाही, मानससोबत का केलं नाहीस? ती स्वतः म्हणाली आहे की मानस तिला तिच्या जीवापेक्षा सुद्धा जास्त प्रिय आहे. तेवढ्यात अचानक सीमाताई जागेवरून उठल्या आणि एक जोरात चापट उमेशच्या गालावर बसली. त्या आवाजाने मानस आणि प्रिया सुद्धा सुन्न झाले आणि उमेश फक्त त्याच्या गालावर हात ठेवून सीमाताईंकडे बघत होता. हो, माधुरी मानसवर तिच्या प्राणापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करते आणि करणार का नाही? यामध्ये चुकीचं काय आहे? तू मला या फोटो दाखवून त्यांच्या दोघांच्या नात्यावर प्रश्न उभा करत आहेस ना? थांब, मी पण तुला काहीतरी दाखवते. ते बघून तू उत्तर दे की मानसबद्दल असलेलं माधुरीचं प्रेम त्यात काय चुकीचं आहे, ज्यामुळे तू एवढा तमाशा उभा करत आहेस. त्यानंतर सीमाताई त्यांच्या रूममध्ये गेल्या. थोड्या वेळानंतर जेव्हा त्या परत आल्या तेव्हा त्यांच्या हातामध्ये काही जुने फोटो होते आणि एक कागदसुद्धा होता. सीमाताई ते सगळं उमेशच्या हातात देत म्हणाल्या, हे बघ, हे मानसचं बर्थ सर्टिफिकेट आहे आणि हे त्याच्या जन्मापासून ते 1 वर्षापर्यंतचे फोटो आहेत. आणि आता हे बघ, तू मला सांग की मानस आणि माधुरीचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम कुठे चुकीचं आहे? यात काय चुकीचं आहे? तुला आता पण हे सगळं चुकीचं वाटत आहे का? उमेशने जेव्हा तो फोटो बघितला तेव्हा त्यामध्ये 2 नवजात बालक होते. एका फोटोमध्ये दोन्ही नवजात बालक माधुरीच्या बाबांच्या हातात होते. त्याला काही समजलं नाही. तेव्हा त्याने ते बर्थ सर्टिफिकेट बघितलं. त्यामध्ये त्याने दामोदरराव आणि सीमाताईंच्या नावाऐवजी माधुरीच्या आईबाबांचं नाव बघितलं. तेव्हा तो सीमाताईंकडे बघत थरथरत्या ओठांनी म्हणाला, नाही आई, हे सत्य असू शकत नाही. का? काय झालं? तुझ्या पायाखालची जमीन सरकली ना? आता तुला समजलं ना की तू किती मोठी चूक केली आहेस? चूक नाही, तू तर पाप केलं आहेस, पाप. तू तर भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्यावर खूप मोठा डाग लावला आहेस. माधुरी आणि मानस फक्त नावानेच नाही तर खरंच बहीण भाऊ आहेत. दोघे जुळे आहेत, जुळे. यशवंतराव आणि सोनाली ताईंची जुळी मुलं. आणि हे जे फोटो मी तुला दिले आहेत हे या दोघांच्या जन्माच्या वेळेचे आहेत. बरं ठीक आहे, तुला या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या, पण तुला हे तर माहीत होतं की माधुरी मानसला राखी बांधते आणि मानससुद्धा तिला बहीण मागतो. तर मग तू कसं काय कोणाच्या बोलण्यामध्ये आलास आणि कुणी सांगितलं म्हणून त्यावर विश्वास ठेवला की या दोघांमध्ये काहीतरी लफडं चालू आहे? कसं काय तू फक्त या फोटोंच्या आधारावर त्यांना चुकीचं सिद्ध केलं? तुला लाज नाही वाटली? तू एकदा सुद्धा विचार केला नाहीस या सगळ्यांबद्दल? दुसऱ्या कुणाला नाही तर कमीत कमी मला तरी तू विचारायला पाहिजे होतं. आज मी तुला दिलेल्या संस्काराला चुकीचं ठरवलं आहे. हे सगळं ऐकून उमेशची तर खूप विचित्र अवस्था झाली होती. तिकडे जेव्हा मानसच्या कानी हे सगळं पडलं तेव्हा तो धावत गेला आणि उमेशच्या हातातून तो पेपर घेतला आणि ते फोटोसुद्धा घेतले. आई, तू खरं बोलत आहेस ना? खरंच माधुरी माझी बहीण आहे, माझी जुळी बहीण? आई, तू मला हे अगोदर का सांगितलं नाहीस की माधुरी माझी बहीण आहे? तो खुश होत प्रियाकडे बघत म्हणाला, प्रिया, तू ऐकलंस ना? माधुरी माझी सख्खी बहीण आहे. माझं आणि तिचं रक्ताचं नातं आहे. तो हे ऐकून खूप खुश झाला की अचानक त्याची नजर त्याच्या बर्थ सर्टिफिकेटवर गेली, ज्यामध्ये त्याच्या आईबाबांच्या नावाच्या जागी माधुरीच्या आईबाबांचं नाव लिहिलं होतं. आई, म्हणजे मी खरंच, म्हणजे तुम्ही सीमाताईंनी मानसला त्यांच्याजवळ बसवलं आणि म्हणाल्या, हो, हे सत्य आहे की तू माझा नाहीस तर सोनाली ताईचा मुलगा आहेस. वहिनीने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यावेळेस उमेश 3 वर्षाचा होता आणि मी पुन्हा आई बनू शकत नव्हते. मला मुलीची खूप हौस होती. तुझ्या जन्माच्या वेळी मी तिथेच होते. तेव्हा दाईने आम्हाला हे सांगितलं की सोनाली ताईंच्या पोटामध्ये 2 मुलं आहेत.
तेव्हा मी हे ठरवलं की जर एक मुलगा आणि एक मुलगी झाली तर मी मुलीला घेऊन जाईल आणि तिला माझी मुलगी बनवून तिचा सांभाळ करेल. तुमच्या दोघांच्या जन्माच्या वेळेस तू खूप कमजोर असल्यामुळे आम्ही हे ठरवलं की जेव्हा तू 1 वर्षाचा होऊन जाशील तेव्हा मी माधुरीला घ्यायला येईल. पण जेव्हा आम्ही 1 वर्षानंतर गावी परत आलो तेव्हा तू खूप कमजोर झाला होतास. तुझी तब्येत सुधारत नव्हती. डॉक्टरांनी पण उपचार करायचे सोडून दिले होते. तेव्हा वहिनी म्हणाल्या की सीमा, तुला माझं एक मूल पाहिजे होतं ना, तू माझ्या मानसला घेऊन जा आणि त्याच्यावर उपचार करून त्याचा जीव वाचव. यशवंत भाऊजींना तोपर्यंत नोकरी लागली नव्हती आणि सोनाली वहिनींची पण तब्येत ठीक नव्हती. कदाचित त्यांना समजून गेलं होतं की ते आता जास्त दिवस जगू शकणार नाहीत. तेव्हा मी मजाकमध्ये म्हणाले, हे काय वहिनी, मी तर माधुरीला घेऊन जाणार होते माझ्यासोबत. तेव्हा वहिनी हसत म्हणाल्या, हो तर मग घेऊन जा ना, तुम्हाला कोणी थांबवलं आहे? तुमच्या उमेशची नवरी बनवून घेऊन जा. त्यानंतर 5 वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. मी आणि तुझ्या बाबांनी मिळून हे ठरवलं की आपण दरवर्षी समर वेकेशनला गावी जायचं, म्हणजे तुम्ही दोघे बहीण भाऊ काही दिवस एकमेकांसोबत राहू शकाल. तू तर लहानपणापासूनच माधुरीला तुझी बहीण मानायला सुरुवात केली होती. उमेश, जो की आतापर्यंत गप्प बसून सगळं काही ऐकत होता, तो हळूच म्हणाला, आई, हे सगळं माधुरीला माहीत आहे का? त्यावर मानससुद्धा म्हणाला, हो आई, तू सांग ना, हे सगळं माधुरीला माहीत आहे का की मी तिचा सख्खा भाऊ आहे? हो, तिला माहीत आहे, सीमाताई म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी प्रियाला त्यांच्याजवळ बोलवलं आणि त्यांनी हातात घातलेले कडे दाखवत त्या म्हणाल्या, हे बघ, हे माधुरीने दिले आहेत. आणि तुला माहीत आहे हे कुणाचे कडे आहेत? हे सोनाली वहिनीचे कडे आहेत, जे त्यांनी मानसच्या बायकोसाठी बनवले होते. आता हे सगळं तिला कधीपासून माहीत होतं हे तर मला माहीत नाही, पण इथे आल्यावर काही महिन्यांपासून ती मला सारखं म्हणत होती की मी हे उमेशला सगळं काही सांगून टाकणार आहे. आतापर्यंत दामोदरराव गप्प बसले होते आणि ते हळूच सगळ्यांपाशी येऊन बसले आणि मानसच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, बाईसाहेब, कदाचित माधुरीला समजलं होतं की उमेशला तिच्यावर संशय येत आहे. त्यामुळेच ती ती सारखं तुम्हाला म्हणत होती की मी उमेशला सगळं काही खरं सांगणार आहे. आणि तसंही मी पण तुम्हाला अनेकदा म्हणालो होतो की मुलं आता मोठी झाली आहेत, त्यांना पूर्ण अधिकार आहे सत्य जाणून घेण्याचा. पण तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही. त्यावर सीमाताई रडत म्हणाल्या, मी काय करणार होते? मी घाबरत होते की सत्य माहीत झाल्यानंतर दोघा भावांमध्ये अंतर पडेल. मानसला भलेही मी जन्म दिला नाही, पण आई म्हणून मी त्याचा सांभाळ केला आहे. मी घाबरत होते की सगळं माहीत झाल्यानंतर तो आपल्याला सोडून निघून जाईल. मानस सीमाताईंचे डोळे पुसत म्हणाला, आई, जर तू हे अगोदर सगळं आम्हाला सांगून टाकलं असतं तरीसुद्धा मी गेलो नसतो तुला सोडून. आणि तसंही माधुरी पण आता इथेच होती ना, तर मग मी कुठे जाणार होतो? पण आता माहीत नाही माधुरी कुठे आहे, कशी आहे. त्यानंतर तो तिथून उठला आणि माधुरीच्या रूममध्ये गेला.